हॅलो, हाय, वेलकम टू माय चॅनल पल्लवी पवार महिला उद्योजिका. तुमचं फेसबुक पेजवरती पण स्वागत आहे आणि यूट्यूब चॅनलवरती पण आहे. सो सगळ्यांना थंबनेल वाचलेलंच आहे, त्याच्यामुळे आपलं टायटल आहे त्याच्यावरूनच सगळ्यांना कळलेलं आहे की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मी जे काम देते त्याचा कोणाला जास्त मोबदला होतो की नाही होतो हे मला माहिती नाही, बिकॉज मी माझ्याकडून खूप प्रयत्न करते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचतंय पण चांगल्या प्रकारे. पण मी अशा लोकांना कामं देते ना की त्यांना बाहेर जायला ऑप्शन नसतो. म्हणजे सगळेजण बोलतात की एवढ्याशा पैशामध्ये काय होणार आहे किंवा हे, पण तेवढेसे पैसे असतात ना ते त्यांच्यासाठी खूप म्हणजे उपयोगाचे असतात, गरजेचे असतात. म्हणजे आता मी लास्ट टाईम पण एक व्हिडिओ टाकले होते तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं त्या 70 वर्षाच्या आजी असतील, त्या माझ्याकडून घरात काम करून घेऊन जायच्या, घेऊन यायच्या. म्हणजे जवळच राहतात, असं काही लांब नाही राहत. आता पण एक जस्ट म्हणजे माझ्याकडे ना मोस्टली ना 70, 50, 60 म्हणजे 80 पण वर्षाच्या आजी काम करतात. म्हणजे ज्यांना घराच्या बाहेर पडायला असं काहीच ऑप्शन नाही आहे, त्यांना काही सोर्स नाही आहेत किंवा त्या आत्ता बाहेर पडून काही करूच शकत नाहीत. पण त्यांना 2 पैसे गरजेचे असतात खर्चासाठी म्हणा किंवा काही कामं असतात त्यांची किंवा कुठे स्वतःच्या डॉक्टरीसाठी असतील, घरात भाजीपाल्यासाठी असतील, तर अशा लोकांना मी कामं देते. तर मला त्याच्यामध्ये खूप प्राऊड फील होतं. म्हणजे मी जास्त कमवते की नाही मला माहीत नाही. ते भले 5-10 रुपये पण माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, कारण की त्या 5-10 रुपयापेक्षा मला त्या लोकांचे एक बोलतात ना म्हणजे आशीर्वाद पण बोलता येतील किंवा म्हणजे त्यांना त्याच्यामधून 2 पैसे मिळतात ना, हा आनंद खूप मोठा असतो. आणि जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदासाठी काम करतो ना, तेव्हा वरती देव असतो ना, तो आपल्या आनंदासाठी प्रत्येक वेळेला प्रयत्न करत असतो. म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार केलात तर मला असं वाटतं नक्कीच लवकर श्रीमंत व्हाल किंवा पैसेवाले व्हाल. पण ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याचा विचार करून एखादं काम करताना तर मला वाटते उशीर लागेल, जसं की माझं पण आहे. उशीर लागेल, पण एक ना एक दिवस आपण उंच शिखरापर्यंत नक्कीच पोहोचू. कारण की फक्त पैसा इम्पॉर्टंट नसतं, सगळ्यांचे ब्लेसिंग पण आपल्याला गरजेचे असतात. आणि मी आहे ना, मी पैशापेक्षा जास्त माणसांना किंमत देते, माणसांना व्हॅल्यू देते. कारण की पैसा हा फक्त एक खर्चाचं एक काय बोलतात ते यंत्र आहे बोलतात वगैरे त्या पद्धतीने. पण माणूस असा आहे की आपल्याला तो पावलोपावली उपयोगी पडतो. जर तुम्ही आज माणुसकी दाखवलात तर समोरचा माणूस पण तुमच्याकडे त्याच नजरेने बघतो. सो माझा जास्तीत जास्त प्रयत्न असा असतो की ज्या लोकांना काही कामं बाहेर पडायला ऑप्शन नाही आहेत ना, त्यांच्यासाठी मी प्रयत्न करते. काही छोटे बाळ असतात, त्या बाहेर जाऊ शकत नाही, त्या माझ्याकडून काम नेतात. काही प्रेग्नंट असतात, म्हणजे ज्यांना बाहेर पडायचे ऑप्शन नाही आहे ना, त्यांच्यासाठी मी ऑप्शन आहे की मी काम देते. आणि खरंच ही फीलिंग असते ना, ती खूप छान असते. पण म्हणजे पैसे कमी मिळतात. हां, मी मान्य करते, जिथे तुम्हाला 10,000 पगार महिन्याला भेटेल ना, तिथे माझ्याकडून 2-3 हजार रुपयेच मिळतील. पण त्यांच्यासाठी ते खूप मोठी अमाऊंट आहे ना. म्हणजे 2-3 हजारामध्ये जर समोरचा व्यक्ती खुश असेल, तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. आणि घरी कामं मी माझी फॅमिली सांभाळून, माझे बाकीच्या गोष्टी सांभाळून जर मी त्यांना इन्कम सोर्स म्हणजे मी काय असं सोशल वर्क नाही करत आहे. म्हणजे त्यांना ₹2 मिळत आहेत, तर ऑब्व्हियसली मला ₹1 मिळतो आहे. म्हणजे मला पण घरातून राहून माझे इन्कम सोर्स मी स्वतः उपलब्ध केलेत. तसेच माझ्यासारख्या अजून 10-20 जणी आहेत, त्यांच्यासाठी पण मी केलेत. म्हणजे हेच आहे की ज्यांच्यासाठी 2-3 हजार रुपये मोठी गोष्ट आहे, त्यांच्यासाठी मी काम देते. आणि बऱ्यापैकी ती छान कामं करून आणतात. म्हणजे मी व्हिडिओ टाकत असते, मी पण कधी-कधी त्यांना बोलते, म्हटलं अहो आजी आता आराम करायचा नाही ह्या वयामध्ये. तर बोलतात नाही बाय, तेवढेच 2 पैसे कमवले तर भाजीपाल्यासाठी उपयोग येतात, घर खर्चासाठी उपयोग येतात. म्हणजे काय आत्ताची युवा पिढी जर आपण बघतो ना, तर त्यांना कामांचा कंटाळा आलेला असतो, पैशांची कदर नसते. पण जर पहिल्यातली लोकं बघितलंत, म्हणजे आता ह्या स्टेजची लोकं बघताय ना, तर त्यांना 2-3 हजार म्हणजे तुम्हाला आता 20-30 हजार रुपये आहेत ना, त्यांच्याप्रमाणे त्यांचे 2-3 हजार असतात. सो मी त्यांच्यासाठी कामं देते आणि मला पण छान वाटतं की असं काहीतरी काम घरातून जेणेकरून त्यांना पण 2 पैसे कमवायला चान्स मिळतो. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच जाऊन करा. आणि फेसबुकला फॉलो केलं नसाल फेसबुकला तर पेजला पण फॉलो करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.